डीएम साहेबा साध्या कपड्यात आपल्या मैत्रिणीसोबत स्कूटीवर बसून माहेरी होळीच्या निमंत्रणासाठी जात होत्या. रस्त्यावर एक उद्धट पोलीस अधिकारी उभा होता. त्याने त्यांना अडवले, पैसे मागितले आणि जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्नही केला. पण नंतर डीएम साहेबांनी जे केलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरके. होळी हा भारतीय संस्कृतीतील एक अनमोल सण आहे, जिथे प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक रंगाने न्याहलेलं असतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि घराघरातून हास्य विनोदाच्या स्वरांचा गजर ऐकू येतो. हा एक असा दिवस असतो जेव्हा माणसं आपले सर्व दुःख विसरून एकमेकांना रंग लावतात आणि जीवन हे सणासारखं साजरं करायला हवं हा संदेश देतात. पण जिथे एकीकडे हा सण प्रेम आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे, तिथेच काही लोक याचा गैरफायदाही घेतात, आपली सत्ता दाखवतात आणि पदाचा गैरवापर करून सामान्य लोकांना त्रास देतात. ही कहाणी अशाच एका दिवसाची आहे, जिथे काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांमुळे होळीचा रंगीन उत्सव एका भयंकर घटनेत बदलला. ही कहाणी आहे एका निर्भय आणि प्रामाणिक महिला अधिकाऱ्याची, ज्याचं कर्तव्य आणि आत्मसन्मान कुठल्याही आव्हानांपेक्षा मोठं होतं. डीएम साहिबा ज्या आपल्या प्रशासकीय कौशल्य आणि कठोर शिस्तींसाठी ओळखल्या जातात, त्या आज कुठल्याही तामझाम शिवाय सरकारी सुरक्षा सोडून साध्या कपड्यात आपल्या स्कूटीवरून माहेरी निघाल्या होत्या. त्यांच्या गाडीच्या मागे पुढे सुरक्षा रक्षक असायचे, पण आज त्यांनी ठरवलं की सामान्य लोकांसारखा हा प्रवास अनुभवायचा. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा गुलाल लागलेला होता. त्यांनी साधा पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स घातली होती, त्यामुळे कोणीही ओळखलं नसतं की त्या जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत त्यांची एक मैत्रीणही होती, जी मागे बसली होती. दोघीही रस्ताभर होळीच्या मजेशीर आठवणी सांगत हसत होत्या. जसं स्कूटी पुढे सरकत होती, तसं रस्त्यांवर मुलं पिचकाऱ्यांनी रंग उडवत होती. ढोल ताशांचा आवाज सगळींकडे गुंजत होता. लोक एकमेकांना गुलाल लावत होते आणि सणाचा आनंद घेत होते. हे सगळं पाहून डीएम साहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण त्यांना माहीत नव्हतं की पुढच्या काही क्षणात त्यांना आपली प्रामाणिकता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेची खरी कसोटी द्यावी लागणार आहे. स्कूटी जसजशी पुढे जात होती, तशी रस्त्याच्या कडेला साजरा होत असलेल्या होळीच्या दृश्यांनी त्यांना आनंद दिला होता. गुलालाच्या मंद सुगंधाने हवा भारलेली होती आणि थोड्या थंड वाऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्पर्श केला. त्यांच्या मनात आपल्या माहेरी पोचून कुटुंबासोबत सण साजरा करण्याची उत्सुकता होती. पण जसे त्या एका गावाजवळ पोहोचल्या, तसं त्यांचं एका पोलीस चौकीकडे लक्ष गेलं. तिथे काही पोलीस कर्मचारी काकी वर्दीत उभे होते आणि प्रत्येक वाहन अडवून जबरदस्तीने पैसे वसूल करत होते. हे पाहून डीएम साहेबांना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी जास्त विचार केला नाही आणि स्कूटी पुढे चालू ठेवली. मात्र तेव्हाच एक जड शरीराचा, जाडसर मिशांचा पोलीस त्यांच्या समोर आला आणि हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितलं. डीएम साहेबांनी शांतपणे स्कूटी थांबवली. पोलिसाने त्यांना वरून खाली न्याहाळलं, मग कमरेवर हात ठेवत उद्धटपणे विचारलं, कुठे चालले आहात मॅडम? डीएम साहेबांनी नम्रपणे उत्तर दिलं, माझ्या माहेरी चालले आहे, होळीच्या निमंत्रणासाठी. हे ऐकून पोलिसाने आपल्या शिपायांकडे बघितलं आणि मोठ्याने हसत म्हणाला, असं होय, पण आमचा होळी टॅक्स भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून जाऊ देऊ शकत नाही. हे ऐकून डीएम साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी स्कूटीचा ब्रेक घट्ट धरत विचारलं, होळी टॅक्स हा काय प्रकार आहे आणि कोणत्या कायद्याने घेतला जातो? पोलीस जोरात हसला आणि उद्धटपणे म्हणाला, कायदा आम्हीच बनवतो मॅडम. इथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीने आमच्यासाठी होळी नजराणात द्यायलाच हवा, नाहीतर गाडी इथेच राहील. हे ऐकून डीएम साहेबांना कळून चुकलं की हा भ्रष्ट अधिकारी आहे, जो लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळतोय. त्यांनी आपला संयम राखत शांतपणे सांगितलं की जर मी कोणताही नियम मोडला असेल
तर माझ्यावर दंड आकारा, पण जर ही बेकायदेशीर वसुली असेल तर मी त्याचा भाग बनणार नाही. पोलिसाच्या चेहऱ्यावर आता राग दिसू लागला. त्याने संतापून स्कूटीकडे बोट दाखवत ओरडून सांगितलं, खूप नियम माहिती आहेत वाटतं. थांब, आता शिकवतो तुला धडा. असं म्हणत त्याने झपाट्याने स्कूटीची चावी खेचली आणि आपल्या हातात धरली. मग आपल्या शिपायांकडे बघत आदेश दिला, या दोघींना थेट पोलीस ठाण्यात घेऊन चला. जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत यांची स्कूटी मिळणार नाही. डीएम साहेबांच्या मैत्रिणीला भीती वाटली, पण त्या अजूनही शांत होत्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि ठाम स्वरात म्हणाल्या, जर तुम्ही असं काही केलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील. पण पोलिसाला अजूनही कळाले नव्हते की तो कोणाशी पंगा घेतो आहे. तो मोठ्याने हसला आणि हातात गुलाल घेतला. जबरदस्तीने तो डीएम साहेबांच्या चेहऱ्यावर रंग लावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सण साजरा करतोय मॅडम, घाबरू नका. रंग लावण्याचा आमचाही हक्क आहे. पण त्याचा हात पुढे जाण्याआधीच डीएम साहेबांनी विजेच्या वेगाने त्याचा हात पकडला आणि इतक्या जोरात झटका दिला की तो थेट मागे जाऊन आपटला. एका क्षणासाठी तिथे सन्नाटा पसरला. पोलीस आणि त्याचे साथीदार आश्चर्यचकित झाले. ही साधी दिसणारी महिला एवढी ताकदवान कशी निघाली? मात्र आता परिस्थिती गंभीर झाली होती. पोलीस संतापाने उठला आणि गरजत म्हणाला, आता पाहतो तुझा कायदा. अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात राहील. पण तो काही करण्याआधीच डीएम साहेबांनी आपला फोन काढला आणि एक नंबर डायल केला. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, ताबडतोब माझी लोकेशन ट्रेस करा आणि फोर्स पाठवा. हे ऐकून सुरुवातीला पोलीस आणि त्याचे साथीदार हसले, पण काही मिनिटातच त्यांचा चेहरा पडला. अचानक रस्त्यांवर पोलीस गाड्यांचे सायरन घुमू लागले. काळ्या फॉर्च्युनर, बोलेरो आणि इतर पोलीस वाहनं वेगाने तिथे पोहोचली. एका पाठोपाठ बंदूकधारी पोलीस खाली उतरले आणि थेट डीएम साहेबांच्या समोर येऊन सॅल्यूट ठोकला. पोलीस आणि त्यांचे साथीदार पूर्णपणे हादरले होते. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. डीएम साहेबांनी आपल्या खिशातून ओळखपत्र काढलं आणि हवेत हलवत विचारलं, आता सांगा, इथे कोणाचा कायदा चालतो? इतकं पाहताच पोलिसाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काही सेकंदापूर्वी ज्या महिलेला तो एक सामान्य नागरिक समजून अपमान करत होता, तीच महिला जिल्ह्याची सर्वात मोठी अधिकारी निघाली. त्याने घामाने ओले चिंब झालेले कपाळ पुसले आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण आता खूप उशीर झाला होता. पोलिसांनी त्याला चारी बाजूनी घेरलं. त्याने एक हताश नजर आपल्या एका कॉन्स्टेबलकडे टाकली आणि हळू आवाजात म्हणाला, अरे पटकन साहेबांना फोन लाव, सांग की मोठा गोंधळ झाला आहे. पण त्याच्या आवाजात आता आधीसारखा दबदबा नव्हता. त्याची सगळी अकड उडाली होती. दुसरीकडे डीएम साहेबा अजूनही ठाम आणि कठोर आवाजात उभ्या होत्या. त्यांचा चेहरा संतापाने तापलेला होता, पण त्यांच्या न्यायप्रियतेत आणि शिस्तीत कोणतीही तडजोड नव्हती. त्या काही पावले पुढे गेल्या आणि ठामपणे आदेश दिला, या पोलिसाला त्वरित ताब्यात घ्या. याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार महिलेशी गैरवर्तणूक, जबरदस्तीने पैसे उकळणे आणि कायद्याचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल. हे ऐकून पोलिसाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने थरथरत हात जोडले आणि म्हणाला, मॅडम, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. मला माहीत नव्हतं की तुम्ही. पण डीएम साहेबांनी त्याचं वाक्य अर्ध्यावरच तोडलं आणि संतापाने म्हणाल्या, चूक? ही चूक नाही, ही तुमच्या मनोवृत्तीची समस्या आहे. आजपर्यंत किती निष्पाप लोक तुमच्यासारख्या लोकांकडून लुटले गेले असतील. कोणीही आवाज उठवला नाही, म्हणून तुम्ही दिवसेंदिवस बिनधास्तपणे भ्रष्टाचार करत राहिलात. पण आता काळ बदललाय. तो पोलीस पूर्णपणे घाबरला होता. त्याला जाणवत होतं की जर आज त्याला अटक झाली तर त्याची संपूर्ण नोकरी धोक्यात येईल. त्याच्या माजाचा आणि सत्ता दाखवण्याच्या सवयीचा आज शेवट होणार होता. ज्या लोकांच्या आधारावर तो आतापर्यंत दादागिरी करत होता, तेच आता त्याला ओळख नाकारतील.
त्याने शेवटचा प्रयत्न करत डीएम साहेबांना गळ घातली. मॅडम, आपण हे प्रकरण इथेच मिटवू शकतो. मी आयुष्यभर तुमची सेवा करीन. फक्त एक संधी द्या. पण डीएम साहेबांना अशा भ्रष्ट लोकांची किळस वाटत होती. त्या पुढे जात म्हणाल्या की तुमच्यासारखे लोकच पोलीस खात्याची बदनामी करतात. तुम्ही हे विसरता की पोलिसांचं खरं काम जनतेची सेवा करणे आहे, त्यांचं शोषण करणे नव्हे. त्यांनी एक इशारा केला आणि लगेचच पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. हे सगळं पाहून तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. लोक एकमेकांकडे बघून बोलू लागले. पहिल्यांदाच कोणीतरी खरा न्याय दिला. त्याला पोलीस गाडीत टाकताच त्याच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली. तो परत परत फोन काढून कुणाला तरी कॉल करायचा प्रयत्न करत होता, पण त्याची नशिबानेही साथ सोडली होती. तेवढ्यात एका कॉन्स्टेबलने त्याचा फोन हिसकावला आणि म्हणाला, आता तुझी चर्चा फक्त तुरुंगात होईल. हे म्हणताच त्याने त्याला गाडीत ढकललं आणि दार बंद केलं. हे सगळं पाहून तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवू लागले. कोणीतरी मोठ्याने म्हणालं, आता तरी बाकी भ्रष्ट लोकांना धडा मिळेल. पण ही तर फक्त सुरुवात होती. डीएम साहेबांना माहीत होतं की भ्रष्टाचार हा फक्त एका पोलिसापुरता मर्यादित नाही. त्यांनी तात्काळ आपल्या ऑफिसला कॉल केला आणि आदेश दिला, या संपूर्ण पोलीस ठाण्याची चौकशी करा. बघा अजून किती लोक यामध्ये सामील आहेत. काही तासातच ही बातमी संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. न्यूजपेपर, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर हीच हेडलाईन झळकू लागली. डीएम साहेबांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं. कायदा अजूनही जिवंत आहे. भ्रष्ट पोलिसाच्या अटकेने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजवली. पण ही लढाई अजून संपलेली नव्हती. पोलिसाला बेड्या पडलेल्या पाहून केवळ गर्दीच नव्हे तर तिथे उपस्थित इतर पोलिसांसाठीही हा एक मोठा धक्का होता. जे आजवर त्याच्या इशाऱ्यावर चालत होते त्यांचे चेहरे देखील काळवंडले होते. काही जण आपली टोपी नीट करत होते तर काही जण वर्दीच्या सुरकुत्या सरळ करत उभे होते. कोणाच्याही कल्पनेत नव्हतं की संपूर्ण भागात दहशत निर्माण करणाऱ्या या पोलिसाची अशी उघडपणे बेइज्जती होईल, तीही एका महिला अधिकाऱ्याच्या हातून. पण ही कोणतीही सामान्य महिला नव्हती. त्या होत्या डीएम साहेबा. त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि कठोर निर्णयांसाठी प्रसिद्ध. त्यांनी कधीही अन्याय सहन केला नव्हता आणि आजही त्यांनी न्यायाचं पालन केलं. मात्र ही लढाई फक्त एका भ्रष्ट पोलिसाच्या अटकेपुरती मर्यादित नव्हती. ही लढाई त्या प्रवृत्तीविरुद्ध होती जी सरकारी पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांची लूट करत होती. डीएम साहेबांनी गर्दीकडे पाहिलं. अजूनही काही लोक घाबरलेले दिसत होते. त्या ठाम आवाजात म्हणाल्या, कधीही कोणीही पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा कोणीही प्रभावशाली व्यक्ती तुमच्याकडून बळजबरीने पैसे मागितले तर घाबरू नका. तक्रार करा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवा. कारण जोपर्यंत तुम्ही गप्प राहाल तोपर्यंत हे भ्रष्ट लोक तुमचं शोषण करत राहतील. गर्दीत उभ्या असलेल्या एका वृद्ध माणसाने कंपित आवाजात विचारलं, बेटा, आम्ही आयुष्यभर भीतीत जगलो. आम्हाला नेहमी सांगण्यात आलं की पोलिसांशी पंगा घेऊ नका, नाहीतर उलट आपल्यावरच गुन्हा दाखल केला जाईल. हे ऐकून डीएम साहेबांनी खोल श्वास घेतला. त्या पुढे सरसावल्या. त्या वृद्धाचा हात हातात घेतला आणि ठामपणे म्हणाल्या, आता हा भीतीचा काळ संपवायची वेळ आली आहे. जर कोणीही भ्रष्ट अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल तर माझ्या टीमला त्वरित कळवा. आता कोणीही तुमचा आवाज दडपू शकत नाही. तितक्यात जवळ उभ्या असलेल्या एका कॉन्स्टेबलने हळूच आपल्या सहकार्याच्या कानात पुटपुटलं, हे प्रकरण फार मोठं होत चाललंय. जर साहेबांची वरच्या लोकांपर्यंत पोहोच असेल तर सगळा फटका आपल्यालाच बसेल. त्यावर दुसऱ्या कॉन्स्टेबलने हळू आवाजात उत्तर दिलं, अबे गप्प बस. ही वेळ घाबरण्याची नाही, सुधारण्याची आहे. पोलीस अजूनही कोणाला तरी कॉल लावायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या फोनची बॅटरी संपली होती. तो पूर्णपणे घाबरला होता. जो पोलीस आजवर लोकांच्या घरी जाऊन त्यांना धमकवायचा
तोच आज स्वतः दया याचना करत होता. मॅडम, एक संधी द्या, माफ करा, माझ्याकडून चूक झाली. पण डीएम साहेबांनी कडवट आवाजात उत्तर दिलं, ही चूक नाही, हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला कधीच माफी मिळत नाही. त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांकडे पाहून आदेश दिला, याला लगेच लॉकअपमध्ये टाका आणि याच्या संपूर्ण इतिहासाची चौकशी करा. बघा अजून किती प्रकरणात हा अडकलेला आहे. हे ऐकून पोलिसाचा चेहरा पांढरा पडला. त्याला कळून चुकलं होतं की त्याचा खेळ संपला आहे. काही वेळातच पोलिसांनी त्याला बेड्या घालून गाडीत टाकलं. गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. काही महिला एकमेकींकडे पाहत होत्या. जणू पहिल्यांदाच त्यांना जाणवलं होतं की महिलाही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात. पण लढाई इथेच संपणार नव्हती. डीएम साहेबांनी आता संपूर्ण भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्वरित आपल्या ऑफिसला कॉल लावला आणि आदेश दिला, या संपूर्ण पोलीस ठाण्याची चौकशी करा. पहा अजून किती जण अवैध वसुलीत सामील आहेत. हे ऐकताच तिथे उभ्या असलेल्या इतर पोलिसांचे चेहरे फिकट पडले. ज्यांनी आतापर्यंत त्या पोलिसाच्या आदेशांवर काम केलं होतं ते आता मान खाली घालून उभे होते. कोणाचीच हिंमत नव्हती की ते डीएम साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतील. दरम्यान तपासणीसाठी आलेल्या पथकाने पोलीस ठाण्यात शोध सुरू केला. काही वेळातच फाईल्स बाहेर काढल्या जाऊ लागल्या. पोलीस स्टेशनमधल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालं की पोलीस आणि त्यांच्या टीमकडून महिनेभर अवैध वसुली सुरू होत्या. प्रत्येक सणाच्या वेळी वेगवेगळ्या बहाण्याने लोकांकडून पैसे घेतले जात होते. फक्त एवढंच नाही तर निष्पाप नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना धमकावलं जात होतं आणि मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या. ही कागदपत्र डीएम साहेबांसमोर ठेवली गेली. त्या एक एक फाईल नीट पाहू लागल्या. नंतर त्यांनी कडक आवाजात आदेश दिला, हे फक्त एका पोलिसाचं कृत्य नाही, यामागे संपूर्ण व्यवस्थाच सामील आहे. आजपासून हे पोलीस ठाणे सील केलं जाईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. हे ऐकताच तिथे उभ्या असलेल्या इतर पोलिसात प्रचंड खळबळ माजली. काही जण तर गुपचूप तिथून निघून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण डीएम साहेबांची टीम सतर्क होती. त्यांनी स्वतःला थांबवलं आणि पुढील चौकशीसाठी त्यांची नोंद घेतली. यानंतर डीएम साहेबा गर्दीकडे वळल्या आणि ठाम स्वरात म्हणाल्या, आजपासून या भागात कोणीही भीतीपोटीत बळजबरीने पैसे देणार नाही. सरकार तुमच्या सेवेसाठी आहे, तुमचं शोषण करण्यासाठी नाही. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण गर्दीत ऊर्जा भरली. काही जण तर मोठ्याने ओरडले, साहेबांची जय हो. ही फक्त एका प्रामाणिक अधिकाऱ्याची संघर्ष कथा नव्हती. ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभ्या असलेल्या सामान्य नागरिकांच्या लढ्याची सुरुवात होती. तेव्हाच गर्दीत उभी असलेली एक महिला हळूच हात वर करून म्हणाली, मॅडम, मला काही बोलायचं आहे. डीएम साहेबांनी तिच्याकडे वळून शांतपणे उत्तर दिलं, हो बोला. त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थरथरत्या आवाजात सांगितले की या पोलीस अधिकाऱ्याने माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं आणि माझ्याकडून 50,000 रुपयेही घेतले. मी खूप प्रयत्न केले पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं. आज जर तुम्ही याला शिक्षा दिली नसती तर हा अजूनही कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत राहिला असता. हे ऐकताच गर्दीत उभे असलेले लोक एका मागोमाग एक बोलू लागले. कोणीतरी म्हणालं, या पोलिसाने आम्हाला चुकीच्या कारणांसाठी पैसे द्यायला भाग पाडलं. तर कोणीतरी सांगितलं, हा निर्दोष लोकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. हे ऐकून डीएम साहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ठाम आवाजात म्हणाल्या, मी तुम्हा सर्वांना वचन देते की हा पोलीस आणि याच्यासारखे इतर भ्रष्ट अधिकारी आता कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. आता न्याय मिळेल. तेव्हाच डीएम साहेबांचा फोन वाजला. जिल्ह्याचे एसपी दुसऱ्या टोकाला होते. ते घाबरलेल्या आवाजात म्हणाले, मॅडम, तुम्ही उचललेला हा मुद्दा खूप मोठा आहे. या पोलिसामागे अनेक मोठ्या लोकांचा हात आहे. आपल्याला हे सावधपणे हाताळावं लागेल. डीएम साहेबा शांत हसल्या
आणि ठामपणे उत्तर दिलं, जर कायदा रक्षकच घाबरले तर सामान्य लोकांना न्याय कोण देईल? आता हे प्रकरण केवळ एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याचं राहिलं नव्हतं. हे संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याचं रूप घेत होतं. डीएम साहेबांना समजलं की भ्रष्टाचार हा कधीच एकट्याने वाढत नाही. त्याच्या मागे एक संपूर्ण यंत्रणा असते जी त्याला चालवते आणि त्याचं रक्षण करते. पण त्यांनी ठरवलं होतं की हा विषय इथे दाबून ठेवायचा नाही. त्यांनी एसपींना सांगितलं की या पोलिसामागे कोणतेही वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांचीही चौकशी होईल. मी त्याच्या सर्व कॉल रेकॉर्ड्स, बँक व्यवहार आणि मागील केसेसच्या फायली तपासायला सांगते. एस पी साहेब काही वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, मॅडम, हे सोपं नाहीये. काही नेतेही यात गुंतले असण्याची शक्यता आहे. डीएम साहेबांनी थंड स्वरात उत्तर दिलं, जर ते दोषी असतील तर त्यांनाही शिक्षा व्हायलाच हवी. कायदा सर्वांसाठी समान आहे. फोन ठेवताच त्यांनी आपल्या विश्वासू अधिकाऱ्याला बोलावलं आणि आदेश दिले, सर्व पोलीस ठाण्यांना सूचना पाठवा की जर अशा प्रकारची बेकायदेशीर वसुली कुठेही आढळली तर तिथले जबाबदार अधिकारी निलंबित केले जातील. हे ऐकताच आजूबाजूचे पोलीस अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. सगळ्यांना ठाऊक होतं की डीएम साहेबा म्हणतात ते करूनच दाखवतात. या कारवाईची बातमी आता माध्यमांपर्यंत पोहोचली होती. न्यूज चॅनलवर हेडलाईन झळकत होती, डीएम साहेबांनी भर चौकात पोलिसाला अटक केली. पोलीस खात्यात खळबळ. तेव्हाच डीएम साहेबांच्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून कॉल आला. त्यांनी तो उचलला आणि समोरून एक गंभीर आवाज आला, मॅडम, जास्तच प्रामाणिकपणा दाखवायची गरज नाही. पोलिसाला सोडा, नाहीतर परिणाम गंभीर होती. डीएम साहेबा हसल्या आणि शांतपणे उत्तर दिलं, मला धमक्या देऊन कोणीही घाबरवू शकत नाही. जे करायचं आहे ते करा. आणि त्यांनी फोन कट केला. आता हे स्पष्ट झालं होतं की हा भ्रष्टाचार फार वरपर्यंत पोहोचला होता. ही लढाई केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेसाठी नव्हती, तर संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात होती. डीएम साहेबांनी आपल्या IT विभागाला आदेश दिले की पोलिसाच्या सर्व डिटेल्स रेकॉर्डची चौकशी केली जावी. काही वेळातच एक धक्कादायक माहिती समोर आली. त्या पोलिसाच्या खात्यात प्रत्येक महिन्याला लाखो रुपये ट्रान्सफर होत होते. विशेष म्हणजे हे पैसे वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून येत होते. याचा अर्थ हा केवळ एका पोलीस चौकीचा प्रश्न नव्हता, तर यात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते सामील होते. डीएम साहेबांनी तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाला संपूर्ण अहवाल पाठवला आणि त्वरित कारवाईची मागणी केली. परंतु हा अहवाल पोहोचताच राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अनेक नेत्यांनी पोलीस खात्यावर दबाव टाकायला सुरुवात केली की हे प्रकरण दाबून टाकावं. पण डीएम साहेबा झुकणाऱ्या लोकांमध्ये नव्हत्या. त्यांनी आपल्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आणि आपल्या टीमला अलर्ट मोडवर ठेवलं. आता हा केवळ प्रशासनाचा विषय नव्हता, तर एका न्यायासाठीची लढाई बनली होती. डीएम साहेबांच्या धाडसी निर्णयामुळे अनेक मोठ्या अधिकारी आणि नेत्यांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला. त्यांना भीती वाटत होती की जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर केवळ पोलीस विभागातील नाही, तर राजकारणातील अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होईल. आतापर्यंतची प्रथा अशीच होती. कोणताही प्रामाणिक अधिकारी नियमांप्रमाणे वागू लागला की त्याला बदली करण्यात यायची किंवा खोट्या आरोपात अडकवण्यात यायचं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. डीएम साहेबा केवळ प्रामाणिक नव्हत्या, तर निर्भय होत्या. त्या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध उभ्या होत्या. त्यांच्या कठोर कार्यशैलीमुळे आणि न्यायप्रियतेमुळे सामान्य लोक त्यांच्याकडे एक बदल घडवू शकणाऱ्या अधिकाऱ्याच्या नजरेने पाहू लागले होते. जसजशी चौकशी पुढे जात होती तसतशी एका पाठोपाठ मोठे खुलासे होऊ लागले. पोलीस विभागातील अनेक अधिकारी, नेत्यांचे जवळचे लोक आणि काही प्रभावशाली व्यापारी या भ्रष्टाचारात गुंतलेले होते. हे असं जाळं होतं जिथे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैसा कमावत होता. सामान्य नागरिकांकडून बनावट चलनाच्या नावाखाली, व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर सुरक्षेच्या नावाखाली
आणि अगदी सरकारी कंत्राटांमध्येही लाचलुचपत सुरू होती. पण आता हे सर्व उघड होत असताना मोठ्या लोकांमध्ये खळबळ माजली. त्याच वेळी आणखी एक मोठी घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी मॅडम यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. त्यांनी फोन उचलताच पलीकडून मंद पण थंड आवाज आला. तुम्ही खूप पुढे जात आहात मॅडम. तुम्हाला सरकारमध्ये टिकायचं आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा विषय इथेच संपवा, नाहीतर परिणाम गंभीर होतील. DM साहेबांनी धीर न सोडता उत्तर दिलं, जे करायचं आहे ते करा, पण आता हा विषय इथे अजिबात थांबणार नाही. त्यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आणि या धमकीची माहिती थेट मुख्यमंत्री कार्यालयाला दिली. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी फुटली की एका वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रकरण दडपण्यासाठी धमकावले जात आहे. आता हा विषय संपूर्ण जनतेच्या माहितीतील आला होता. प्रत्येक न्यूज चॅनल, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फक्त एकच नाव गाजत होतं, DM साहेबाविरुद्ध भ्रष्टाचार. आता सरकारसमोर दोनच पर्याय होते. एकतर हा विषय थेट पेटाळून लावायचा आणि DM साहेबांचा तात्काळ बदली करायची, किंवा त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायचा. पण सरकारलाही कळून चुकलं होतं की जर त्यांनी प्रामाणिक अधिकाऱ्याविरोधात काही पाऊल उचललं तर लोक आक्रमक होतील. जनतेलाही आता समजलं होतं की ही लढाई फक्त एका पोलीस अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची नव्हती, तर संपूर्ण सिस्टीममधील सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध होती. DM साहेबांना हे पूर्णपणे समजलं होतं की आता हा विषय फक्त एका पोलीस अधिकाऱ्याच्या गैरकारभाराचा राहिलेला नाही, तर ही संपूर्ण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रहार करणारी लढाई बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना विशेष पाठिंबा मिळत नव्हता. काही मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, तर काहींनी त्यांना समजूतदारपणे समजावून सांगितलं की तुम्ही हा विषय जास्त वाढवू नका, नाहीतर तुमच्या करिअरवर परिणाम होईल. पण DM साहेबांचा निर्धार अटळ होता. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, जर कायद्याचे रक्षण करणारेच घाबरले तर मागे हटले तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची. त्यांच्या दृढ निश्चयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नव्हतं, पण धोके वाढत होते. त्याच रात्री DM साहेबांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद काळी गाडी येऊन थांबली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने चौकशी सुरू केली. काही सेकंदात गाडीतून 2 अनोळखी व्यक्ती उतरले आणि भिंतीवर एक धमकीचे पत्र चिकटवून पळून गेले. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी तो कागद उचलून पाहिला तेव्हा त्यावर लिहिलं होतं, जर जीव वाचवायचा असेल तर हा केस इथेच बंद करा. पुढच्या वेळेस भिंतीवर फक्त पत्र नाही तर गोळ्यांचाही वर्षाव असेल. DM साहेबांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले. त्यांनी हा प्रकार थेट राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवला आणि स्पष्ट केले की आता हा केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही, तर एका प्रामाणिक अधिकाऱ्याविरोधात रचल्या गेलेल्या कटाचा भाग आहे. आता सरकारसमोर कोणताही पर्याय उरला नव्हता. जर त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर गेलं. पण DM साहेबांना कल्पनाही नव्हती की पुढील काही तास त्यांच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक ठरणार होते. रात्रीची वेळ होती. चहूबाजूंनी शांतता पसरलेली होती. DM साहेबा आपल्या सरकारी निवासस्थानी बसून त्या फाईलचा अभ्यास करत होत्या, ज्यामध्ये तो पोलीस आणि त्याच्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याचे एका मागोमाग एक धागे जोडले जात होते. त्यांच्याकडे या संपूर्ण नेटवर्क विरोधात भक्कम पुरावे होते. त्यांना चांगलेच माहीत होते की जर ही रिपोर्ट सरकारपर्यंत पोहोचली तर अनेक मोठ्या चेहऱ्यांचे मुखवटे गळून पडतील. पण त्याचबरोबर त्यांना हेही ठाऊक होतं की त्यांच्या शत्रूंनी त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ही आता फक्त प्रशासकीय लढाई नव्हती, तर त्यांचे स्वतःचे जीवन मरण यावर येऊन ठेपले होते. रात्री साधारण 2 वाजता एका मोठ्या धमाक्याचा आवाज झाला. संपूर्ण परिसर हादरून गेला. DM साहेबांच्या सरकारी निवासस्थानाला
जबरदस्त हादरे बसले. तिथे तैनात सुरक्षा रक्षक तात्काळ सावध झाले. बाहेर जाऊन पाहिले असता मुख्य गेट जवळ जोरदार स्फोट घडून आणला गेला होता. ही सरळ सरळ एक धमकी होती. गप्प बसा, नाहीतर पुढचा स्फोट घराच्या आत होईल. त्या क्षणीच DM साहेबांना एसपींचा फोन आला. मॅडम, हे प्रकरण खूप पुढे निघून गेलं आहे. आता ही फक्त भ्रष्टाचारांना वाचवण्याची खेळी नाही, तर तुम्हाला संपवण्याचा कट रचला जात आहे. आम्हाला तुमच्या सुरक्षेची व्यवस्था वाढवावी लागेल. पण DM साहेबांना रोखणे आता अशक्य होते. त्यांनी थंड स्वरात उत्तर दिले, जर घाबरून मागे हटायचं असतं तर मी ही लढाई सुरूच केली नसती. त्यानंतर लगेचच त्यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. यात राज्याचे गृहमंत्री, SP आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आता खूप झालं. मी हे प्रकरण तातडीने CBI कडे सोपवण्याची मागणी करते. तसेच या भ्रष्टाचारात सामील असलेल्या प्रत्येकावर अजामीनपात्र वॉरंट निघालेच पाहिजे. DM साहेबांच्या या निर्णयाने संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने इतक्या उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराविरोधात एवढी मोठी भूमिका घेतली नव्हती. पण DM साहेबा आता पूर्णपणे आरपारच्या लढाईसाठी तयार होत्या. पण त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान येणार होते. राजकीय दबाव, बाहुबल आणि कपटनीती. त्या ज्या लोकांविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते. धमक्यांपासून स्फोटांपर्यंत आता संपूर्ण व्यवस्था त्यांच्या विरोधात उभी राहिली होती. त्यांनी आपल्या काही विश्वासू अधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली आणि आदेश दिले की या संपूर्ण प्रकरणाची एक ठोस आणि तगडी रिपोर्ट तयार करा. हा रिपोर्ट मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालय आणि थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तेव्हाच एक मोठं राजकीय खेळ रचलं गेलं. सकाळी DM साहेबा ऑफिसमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना कळलं की सरकारने तातडीने त्यांची बदली करण्याचा आदेश काढला आहे. हा असा धक्का होता ज्याचा अंदाज खुद्द DM साहेबांनाही आला नव्हता. हे स्पष्ट होतं की भ्रष्टाचारी तंत्र त्यांना या जिल्ह्यातून हटवू इच्छित होतं, जेणेकरून हा संपूर्ण प्रकरण कायमच दफन केला जाईल. पण DM साहेबांना हा मानण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद बोलावली. माध्यमांसमोर आल्यावर त्यांनी निर्भीड शब्दात जाहीर केले, जर सत्य बोलल्याबद्दल शिक्षा म्हणून बदली होत असेल तर ती मला स्वीकार्य आहे. पण ही लढाई इथे संपणार नाही. मी गोळा केलेले सर्व पुरावे आता फक्त माझ्या फाईल्समध्ये नाही, ते मीडिया आणि तपास यंत्रणांपर्यंत पोहोचले आहेत. मला हटवलं तरी सत्य समोर येणारच. त्यांचं हे वक्तव्य आगीसारखं पसरलं. संपूर्ण देशभरात #JusticeForDM हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. लोक रस्त्यावर उतरले. सरकार विरोधात आंदोलनं सुरू झाली. DM साहेबांच्या समर्थनार्थ देशभर मोर्चे निघू लागले. आता सरकारसाठी हे प्रकरण दडपणं अशक्य होतं. अखेर सुप्रीम कोर्टाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि संपूर्ण पोलीस विभागाच्या उच्च पातळीवरील चौकशीचे आदेश दिले. त्या भ्रष्ट पोलिसाला अखेर अटक झाली. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले. राजकीय हस्तक्षेप असूनही सत्य बाहेर आलं. सत्याला रोखता येत नाही. ही लढाई DM साहेबांनी एकट्याने जिंकली नव्हती. ही विजयाची कहाणी प्रत्येक त्या व्यक्तीची होती ज्याने अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली. यातून एक गोष्ट सिद्ध झाली, जर तुमचे इरादे प्रबळ असतील तर कोणतीही शक्ती सत्याला रोखू शकत नाही. सत्यमेव जयते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.